नाही ना. श्लोक तुझं गाव कोणता? श्लोक ठाणे. आवाज येतोय माझा? यस सर. तुझं गाव कोणतं आहे? सर करंदी. म्हणजे तालुका? सर गाव करंदी आहे. मी गंगापूर मध्ये राहतो. गंगापूरला राहतो? संभाजीनगर गंगापूर. बर बर. आणि श्रुतिका ठाणगेची ओळख आहे का? श्रुतिकाची ओळख आहे? नाही. श्रुतिका नवोदयची विद्यार्थिनी नाही. आता तुझ्यासोबत हा आहे ना? कोण? तिचा भाऊ आहे. कोण सर? ठाणगेच आहे तो पण. का? नाव काय सर त्याचं? त्याचं नाव सात्विक ठाणगे. श्रुतिका आणि सात्विक ठाणगे का? अरे तुझा माईक बंद झाला. ऑन कर. रिक्वेस्ट दे एकदा रिक्वेस्ट दे. तुझा माईक माझ्याकडून बंद झालाय. बोल. नाही सर, सात्विक ठाणगे नाही माहिती. नाही माहित ना? बरं. पूर्ण नाव काय सर त्याचं? सात्विक ठाणगे. तो हिवरे बाजारचा आहे. हिवरे बाजार नगर मधून आहे तो. नाही माहिती. नाही, मला सेम नाव वाटल्यामुळे मी बोललो तुला. ठीक आहे, चला. झाली तयारी आता? हो सर. चालतं. तयारी आता झालेली सगळ्यांची. सर. हा बोला. काही शंका? सर तुम्ही ते YouTube वर क्लास घ्यायचे का? हो. YouTubeला तुला क्लास नाही का? तुम्ही मोठे सेशन नाही का पाहिले? यावेळेस तुमच्यासाठी घेतलेत चौथीसाठी. चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतले. चला ठीक आहे. आजचा महत्वाचा मुद्दा. उद्या तुम्ही परीक्षेला जाणार, सगळ्यांनी परीक्षा देणार आहेत. त्या परीक्षेमध्ये काही गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. थोडं शांततेनं पेपर सोडवायचा. घाई गडबड करायची नाही. मला आजपर्यंत आलेले काही अनुभव सांगतो. मुलं खूप अभ्यास करतात, वर्षभर तयारी करतात, पण परीक्षेमध्ये घाबरल्यानंतर दोन प्रॉब्लेम येतात. एक तर तो चांगली तयारी झालेली असते, परंतु तो घाबरतो आणि घाबरल्यामुळे डायरेक्ट गोल करून टाकतो. त्याला लक्षातच येत नाही की किती वेळ शिल्लक आहे. त्याला वाटतं माझा पेपर होणार नाही, मी मागे राहील, मला एवढं वाचत बसलो तर एवढं येत नाही, यातलं नवीनच प्रश्न वाटायला लागले. पण तो काय करतो, गेल्यानंतर डायरेक्ट गोल करतो. 1 ला 2 अंदाजे फास्ट. एवढी गडबड करायची नाही. खूप वेळ आहे त्या ठिकाणी. तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचायचा आहे. प्रत्येक प्रश्न नाही समजला त्या गोंधळामध्ये तर दोनदा वाचायचा आहे. व्यवस्थित प्रश्न समजल्याशिवाय पेपरमध्ये उत्तर लिहायचं नाही. मुलं काय करतात, एक तर घाबरल्यामुळं चांगला हुशार विद्यार्थी असला तरी तो काय करतोय, डायरेक्ट गोल करतोय. एकदा गोल केलं तर आपल्याला काही चान्स नाही, पुन्हा काहीच करता येणार नाही. आणि दुसरा एक विद्यार्थी की न घाबरताही
पण त्याला जास्त वाचनाचा कंटाळा आहे, तेवढं कधी सोडीत बसावं, काय करावं म्हणून फास्ट मध्ये तो फक्त गोल करतो आणि झाला पेपर म्हणतो, निवांत बसतो म्हणून. असं नाही करायचं. मार्क कमी पडतील जास्त पडतील तो महत्वाचा विषय नाही, परंतु आपण जे ज्ञान घेतलंय त्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे का नाही, त्या परीक्षा सोडवण्यासाठी तरी महत्वाचं आहे की नाही ते. हो. आणि जर तुम्ही ते जर व्यवस्थित आपण जे शिकलोय त्याचा उपयोग जर उद्याच्या परीक्षेत करणार नसाल किंवा ते आठवून किंवा ते शिकवलेले त्या पद्धतीनं सोडवून जर गोल करणार नसाल तर काय अर्थ आहे आपण एवढी मेहनत घेतल्याचा. असे बरेच विद्यार्थी जातात आणि डायरेक्ट गोल करतात. डायरेक्ट नाही, एकदा वाचतात सुद्धा, पण वाचलेलं समजो अथवा न समजो जास्त आपण याचं काही शिकलोय असा विचार न करता डायरेक्ट आपण गोल करतो. आणि ती एक सगळ्यात महत्वाची चूक आपल्याकडून होते. म्हणजे आपण जे अभ्यास केला तो बाजूलाच राहिला आणि आपण जो पेपर सोडवला तो बाजूलाच राहिला, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. असे सुद्धा बरेच विद्यार्थी असतात आणि ते तुमच्याकडून होऊ द्यायचं नाही. थोडा वेळ लागू द्या सुरुवातीला ऍडजस्ट करायला, तुम्ही अगोदरच जाऊन बसणार आहेत त्या पेपरमध्ये. पण तुम्ही जी मेहनत घेतली, जो अभ्यास केलाय, त्या अभ्यासाचा उपयोग उद्याच्या परीक्षा पेपर सोडवण्यासाठी तुम्ही केला पाहिजे. बरेच विद्यार्थी बघितलं, काय झालं, काय नाही सर, केले गोल, झालं, अर्ध्या तासात केले. आणि मग तू वाचलं का नाही, वाचायला सुद्धा सगळं एकदा वाचल्यासारखं केलं आणि सोडवून टाकले. असं बऱ्याच मुलांकडून होतं. तसं करू नका. भले आपले 4-5 प्रश्न राहिले तर राहू द्या, काय काळजी करू नका पुढे शेवटी, परंतु दिलेल्या 2 तासाचा पूर्ण उपयोग करा. तुमचा 1.5 तासाचा पेपर आहे, नवोदयचा 2 तासाचा. तुम्ही 1.5 तासाचा अगदी करेक्ट एक एक क्षणाचा व्यवस्थित उपयोग तुमच्या याच्यामध्ये झाला पाहिजे आणि आपण आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचा तिथं फळ तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याच्यावर आधारित पेपर सोडवता आला पाहिजे आपल्याला. आणि जर तुम्ही असं करणार असाल तर पुढच्या प्रक्रिया आहेत की पुढे यश मिळणार आहे, आपण काय 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 फायदा होणार आहे किंवा या परीक्षेचा आपल्यावर काय उपयोग होत, म्हणजे याचा आपल्यासाठी काय फायदा आहे या परीक्षांचा पुढे ज्या मोठ्या मोठ्या परीक्षा. बर परीक्षाच नसेल तर तुमची गुणवत्ता तुम्हाला कशी सिद्ध करता येणार आहे. तुम्हाला स्वतःला या जगामध्ये सिद्ध करावं लागतं तर तुमची ओळख निर्माण होते किंवा तुमचं एक वर्चस्व निर्माण होतं किंवा तुमचं अस्तित्व निर्माण होतं. सहज तुमचं अस्तित्व होत नाही. उगाच्या उगाच आपण कुणाचा तरी मुलगा आहे ना आपण उगाच रस्त्याने फिरतो, आपल्याला कोणीच ओळखत नाही, काय संबंध नाही त्याचा. पण तुम्ही जर स्वतःचं काय अस्तित्व निर्माण केलं, आपण जर काही घडलो, आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, आपण स्वतःची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला, तर कुणीतरी म्हणतंय की बाबा हे पोरग आहे स्कॉलरशिपला लागलं, चांगलं दिसतंय ह्याच्या, म्हणजे आपल्या आई वडिलाच्या नावानं सांगतात की यांचं पोरग चांगलं आहे, चांगलं हुशार दिसायलंय, स्कॉलरशिप धारक झालं, ते याचा अर्थ त्याचं भविष्य काहीतरी उज्ज्वल आहे असा अर्थ त्यांना असतो. नाही तर सहज सहज भविष्य घडतंय का कोणाचं. विनाकारण कोणाची चर्चा आपण करतो का. कुणीतरी काहीतरी चांगलं केलं, काही घडलं, व्यवस्थित त्यानं अभ्यास केला, कुठली परीक्षा पास झाला तरच त्याचं नाव कुठंतरी पेपरवर येतं, बॅनरवर येतं, त्याचा सत्कार होतो, त्याचं कौतुक केलं जातं. विनाकारण कोण कोणाचं कौतुक करेल. म्हणून या जगात एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वतःला आपण कष्ट करून, मेहनत करून, अभ्यास करून स्वतःचं अस्तित्व या जगामध्ये आपल्याला निर्माण करायचं. आणि मग काय अस्तित्व निर्माण होणार आहे, काय नाही, परीक्षा पास व्हायची, परीक्षा पास झाली की आपली गुणवत्ता वाढते आणि एकदा का त्या परीक्षा पास होण्याची सवय, परीक्षांची सवय, कोणत्याही परीक्षेत किंवा वर्गामध्ये टॉपला राहण्याची सवय, पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये राहण्याची सवय, मेहनत घ्यायची सवय, चांगला अभ्यास करण्याची सवय, चांगला अक्षर काढण्याची सवय, ह्या ज्या वेळेस चांगल्या सवयी तुम्हाला लागतात पुन्हा त्यावेळेस आपण त्याच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करत असतो. एकदा तुमची उंची तुम्ही स्वतः या जगामध्ये वाढवली की तुम्हाला नंतर त्या उंचीच्या खाली येत नाही तुम्ही कधी, त्या उंचीच्या वर जाण्याचाच प्रयत्न आपण नेहमी करत असतो. एकदा आपण स्वतःला सिद्ध केलं की आपण हार कधीच मानत नाही, पण एकदा सिद्ध करण्यासाठी कितीतरी वेळेस हारावं सुद्धा लागतं सुरुवातीला. मग त्याच्यासाठी घाबरायचं नाही, तो प्रयत्न आपल्याला चालू ठेवायचा. ज्याचा प्रयत्न चालू आहे तो कधीच हारत नाही. भले 10 वेळेस त्यानं सक्सेस नाही होऊ द्या, परंतु तो जिंकणार आहे. एक वेळ तो जिंकणार आहे, कारण त्याचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. या जगामध्ये ह्या सगळ्या परीक्षा फक्त सातत्याच्या आधाराने जिंकल्या जातात.
सहज एखादा हुशार आहे म्हणून गेला, अभ्यास न करताच गेला आणि हुशार आहे म्हणून डायरेक्ट परीक्षेत पास झाला, अशा परीक्षा आता राहिलेल्या नाहीत. आताच्या परीक्षा एकाच गोष्टीवर आहे, तुम्ही सातत्यानं किती मेहनत घेतली, सातत्यानं प्रयत्न किती केले, तुमचं सातत्य किती आहे, या आधारावरच आजचा विद्यार्थी हुशार ठरला जातो किंवा ती परीक्षा यशस्वी होत असते. म्हणून आपण किती हुशार आहेत हे महत्वाचं नाही. या जगात फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परीक्षा देत असताना की आपण मेहनत किती घेतोय, आणि ती मेहनत तुम्ही घेतली आहे. फक्त आता त्या मेहनतीचा उपयोग का, आजपर्यंत आपण काय वाचलं, काय अभ्यासलं, कुठल्या पाठातला प्रश्न आहे, त्या पाठात काय ट्रिक्स सांगितल्या होत्या, त्या ट्रिक्सचा काय उपयोग या प्रश्नामध्ये होऊ शकतो का, याचा विचार केल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. आणि जर तुम्ही लिहित असाल तर मग तुम्ही 6 महिने केलेल्या मेहनतीचा उपयोग तिथं केला नाही असं समजायचं. असं गृहीत धरा, कॉलेजची किंवा तुमच्या शाळेची गॅदरिंग चालू आहे, विविध कलागुणांचा कार्यक्रम, त्याला गॅदरिंगच म्हणतो ना आपण. तुम्ही डान्सची प्रॅक्टिस केली, गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही डान्सची प्रॅक्टिस करताय, एक गीत तुम्ही बसवलंय आणि एक गीत तुम्ही बसवल्यानंतर ते गीत तुम्हाला 5 मिनिटामध्ये सादरीकरण करायचंय. कुठं? स्टेजवर. 5 मिनिटं लागणार आहेत तुम्हाला. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळालाय. तुमचं गीत 15व्या नंबरचं आहे, 15व्या नंबरला तुम्हाला 5 मिनिटं वेळ भेटणार आहे आणि तुम्ही स्टेजवर डान्स करणार आहे. मला सांगा, तुम्ही 15 दिवस महिनाभर जी प्रॅक्टिस केली त्याचा उपयोग करून तिथं आठवून त्या स्टेप डान्स करणार ना? हो. का आपण तिकडे स्टेप अभ्यास करताना जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो तेव्हा चांगल्या स्टेप शिकलो आणि तिथं जाऊन उभा राहिल्यानंतर आपण उगाच त्या लग्नामध्ये नाचतो तसं नाचायला सुरू केलं, जमतंय का तसं? हो. नाही ना. इथं ज्या 15 दिवस आपण महिनाभर 1 महिना अगोदर जी तयारी केली होती त्याच्यामध्ये ज्या स्टेप शिकलो होतो त्याच स्टेप आपल्याला तिथं फॉलो करायच्यात का नाही? Yes. हो. हे खरं आहे का नाही? मग परीक्षेमध्ये तुम्हाला तसं करून कसं जमेल की जे आपण आजपर्यंत शिकलोय, जे ज्ञान मिळवलंय त्याचा उपयोग न करता डायरेक्ट पेपर कसा सोडवता येईल? तसं नाही करायचं. तसं जर केलं तर त्याची मार्क अंदाजे आले, त्याला स्वतःची हुशारी दाखविण्याची संधी तिथं मिळाली नाही असा अर्थ होतो. आणि मी आजपर्यंत असा अनुभव घेतलाय, गेल्या कितीतरी वर्षापासून पाहतो की बरेच विद्यार्थी त्या माहोलमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर काहीतरी असं नवीन नाविन्य वाटतं त्यांना. काही विद्यार्थी घाबरतात आणि काही विद्यार्थ्यांना काहीच घेणं देणं नसतंय, ते डायरेक्ट गोल करून येतात. हे दोन्हीही विद्यार्थी कामाचे नाही. तुम्हाला असा विद्यार्थी बनायचा आहे की तुम्ही आजपर्यंत विचार करूनच आजपर्यंत आपण जे ज्ञान घेतलंय त्याचा विचार केल्याशिवाय प्रश्न सोडवायचा नाही. विचारपूर्वक प्रश्न सोडवा. Yes. जर तुम्हाला प्रश्न समजत नसेल 2दा वाचा, वेळ लागू द्या ना, वेळ बरोबर दिलेला असतो. साधारण विद्यार्थ्याला पेपर सोडवता येईल असाच पेपर सेट केलेला असतो. त्याची काळजी त्यांनी केलेली, तुम्ही नाही. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्याचा विचार करून पेपर सेट केलेला आहे. तुम्ही तर मेहनत घेतलेले विद्यार्थी, कष्ट केलेले विद्यार्थी, तुम्हाला तर यश मिळणारच आहे. पण तुम्ही वेळ जाऊ द्या, परंतु तो प्रश्न 2दा वाचा. तरी पण नाही समजला 3दा वाचा. तिथं एकच गोष्ट त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मदत करणारी कोण माहित आहे का? तुमच्या डोक्यामध्ये जे आलेलं ज्ञान आहे ते. Yes. आणि तुम्ही परत परत वाचून त्याला परत त्याच्यातून जे काही तिथून समजून घेणार आहेत ते दोघच. तिसरा कोणी मदत करत नाही. एखादा प्रश्न सोडवायला तिसरा व्यक्ती मदत करू शकत नाही. परीक्षा आहे ना ती. Yes. तुम्हाला मग जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्न परत वाचावा लागेल. वाचलाच पाहिजे आणि वाचल्यानंतर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या पाठातला असायला पाहिजे. बरं, त्या पाठातला आहे माहित झालं, मग त्याच्यामध्ये कोणत्या ट्रिक्स आपण शिकलो होतो, मग त्या ट्रिक्स त्या कशा सोडवायच्या, मग त्या ट्रिक्सच्या आधारानं हा प्रश्न सुटतो का, याच्यासाठी काही नवीन विचार करावा लागतो. एवढा विचार करून व्यवस्थित सगळा प्रश्न पत्रिका सर्व पेपर तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. एवढे एक पहिली सूचना लक्षात ठेवायची सगळे. ठीक आहे. त्यानंतर काही सूचना आपण या ठिकाणी देणार आहेत त्या बघा. काल तुमचं एक लेक्चर झालंय, मॅडमचं एक लेक्चर झालं, त्याच्यामध्ये कोणतं साहित्य कसं न्यायचं आहे, हॉल तिकीट कसं आहे, किती न्यायचे, कुठं न्यायचे, आयडेंटिटी कार्ड न्यायचे का, काय न्यायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती काल मॅडमनी तुम्हाला दिली. ही सगळी माहिती, ते जे सगळं काही साहित्य आहे ते तुम्ही आज एका पिशवीमध्ये भरून ठेवलेलं असेल, तुमच्या बॅग मध्ये असेल. आता स्कूल बॅग तर घेऊन जाऊ देणार नाही,
एखादी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये हे सगळं साहित्य एकत्र करून किंवा तुमच्या कंपास पेटीमध्ये पॅड पाहिजे असेल तर पॅड सोबत हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे, गोळा करून ठेवलेलं आहे. प्रवेशपत्र आवश्यक आहे, ते साहित्यासोबत ठेवा. एखादं साहित्य कमी जास्त झालं तरी चालतंय, पण तुमचं प्रवेशपत्र फार महत्वाचं आहे. त्याला काय म्हणतो आपण, हॉल तिकीट. वेळेच्या आधी केंद्रावर पोहोचायचे, ते जावंच लागेल तुम्हाला. तुमच्या अंगावर चांगला नीटनेटका स्वच्छ गणवेश असला पाहिजे, जेणेकरून तुमचं मन शांत राहतं किंवा काहीतरी उत्साहीच वाटतं, तसं वाटलं पाहिजे. उगा खराब झालेला, काहीतरी प्रॉब्लेम आलेला, कुठतरी काल खेळताना पडलोच खाली, पडलेला तसाच मातीत भिजलेला एखादा शर्ट आहे, तसं काही घालून जायचं नाही. चांगलं नीटनेटकं स्वच्छ जायचं. ठीक आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका व सूचना नीट वाचा. आता ह्या सूचना तुम्ही अगोदरच वाचलेल्या असतील तरी पण आपलं ओव्हरलुक करा, कारण वेळ असतो अगोदर त्या ठिकाणी. थोडंसं प्रश्नपत्रिका वाचा, तिथले सर काय सांगतात त्या सूचना नीट ऐकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर प्रत्येक प्रश्न समजून घ्या. नंतर काय करा, प्रश्न वाचायला सुरू करा. व्यवस्थित प्रत्येक प्रश्न समजून घ्या. वेळेचं नियोजन तर आपण अगोदरच केलेलं आहे. हे काही गोष्टी तिथं करायच्या नाहीत. वेळेच्या नियोजनात थोडी लवचिकता असते. काही प्रश्नाला वेळ लागू शकतो एक्स्ट्रा. फक्त घाबरू नका. पेपर सोडवताना आधी सोपे प्रश्न सोडवा. असं नसतंय करता येत. आपल्याला सिरियलनच प्रश्न सोडवीत जावं लागतं. एखादा खूपच अवघड असला तर तो सोडायचा, पण सोडला तर मग कुणालाही मोठा धोका असतो. सिरियल चुकत जाते आणि 10-12 सलग ते प्रश्न म्हणजे चुकत जातात. त्याच्यावर तुमचं नियोजन जसं आहे त्याच पद्धतीने काम करा. नसेल तर मग जातानाच त्याचं अंदाजे उत्तर लिहून जाण्याचा प्रयत्न करा. पण अंदाजे उत्तर लिहून जर जात असाल तर मग धोका नाही की त्याच्या खालचा. नाही तर काय करतो, प्रश्न 1 नंबरचा आहे आणि जाताना इकडे आपण इथं 5 नंबरचा प्रश्न आपण उत्तर सोडवलं आणि मगाशी सोडलेला एक रिकामा गोल होता, इकडे उत्तर पत्रिकेवर जाताना आपण 4 नंबरच्या याच्यामध्येच त्याचा गोल करून टाकलाय. याचा अर्थ प्रश्न वेगळा आहे, उत्तर वेगळ्याचं दिलंय, तुमचा प्रश्न चुकणार आहे. हा धोका सगळ्यात मोठा आहे विद्यार्थ्यांसाठी. म्हणून तुम्ही काय करा, ते तुमचं नियोजन ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही पेपर सोडवले त्याच्यात तुम्ही जो प्लॅन केलाय त्या पद्धतीने सोडवा. फक्त एखादा प्रश्नाचं उत्तर लिहायचं मागं ठेवलं तर पुढचा प्रश्न चुकणार नाही. त्याच्यासाठी एक सिस्टीम आहे, मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना. 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर डी येतं किंवा 4 नंबर आहे, 3 ला 4, तर तुम्ही प्रत्येक वेळेस प्रश्न चेक केला पाहिजे उत्तर पत्रिकेवरचा की प्रश्न क्रमांक 3च आपण लिहितोय का, 3चंच उत्तर लिहायलोय का, हे अगोदर विचार करावा लागेल. आणि मग 4 दिसल्यानंतर त्याला गोल करावा लागेल पूर्ण. हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो तुमच्यासाठी. बरं, प्रश्न नीट वाचून उत्तर लिहा. वेळेची काळजी घ्या. वेळेवर लक्ष ठेवायचं. अधूनमधून बेल होते किंवा स्वतःचं घड्याळ सोबत घेऊन जायचं. विशेष सूचना, कॉपी करायची नाही. प्रत्येकाचा पेपर वेगळा असतो. प्रत्येकाचे प्रश्न खालीवर असतात. एखाद्याचं पुढच्याचं दिसत बी असलं तरी अजिबात त्याचं बघून लिहायचं नाही, ते कधीच बरोबर येत नाही. म्हणून तिथं काही एकमेकाचं पाहून लिहिण्याचा प्रश्न नाही. उत्तरपत्रिका स्वच्छ ठेवायची. हाताला घाम आला तर स्वतःजवळ एक हातरुमाल ठेवायला सांगितलेला असणार आहे तुम्हाला, तो घेऊन जायचा. ते घाम त्याला लागणार नाही. घाण काही त्या पेन जरा चांगले घ्यायचे, पेन मधली शाई त्याच्यावर उमटणार नाही, किंवा पेनच्या टोकाला भरपूर शाई गोळा झालेली असते गोल करताना, मग ती त्या ठिकाणी कुठतरी उमटते, त्याच्यावर हात पडला की अशी पांगते, असं खराब होऊ द्यायचं नाही. शक्यतो काळजीपूर्वक उत्तरपत्रिका सांभाळायची. ती गोल केलेली आपण. अडचण आल्यास शांत राहायचं. एखाद्या वेळेस सलग 2-3 प्रश्नच आपल्याला सुटत नाही, मग आता काय खरं आपलं असं म्हणायचं नाही. 3 अवघड असू शकतात, पुन्हा सोपंच असणार आहे. पुढचे प्रश्न वाचून बघा. सगळे अवघड तर देणारच नाही. एखादा प्रश्न अवघड असेल तर त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. घाबरलं की पुढच्या प्रश्नावर त्याचा परिणाम होतो आणि आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात येत नाही. हे महत्वाचे पॉइंट आहे. शेवटी तपासणी करायची. एखादा गोल करायचा कुठं राहिलेला आहे का, मागे काही म्हणजे आपण ठेवलेलं आहे का, पूर्ण बघायचा व्यवस्थित, आपण व्यवस्थित लिहिलंय का. जर वेळ राहिला तर बघायचं, नाही तर घाबरू नका, काय नाही, आपण व्यवस्थितच करत गेलेलो असतो. काय राहिलं नाही याची खात्री करा. एखादा जर प्रश्न गोल करायचा राहिला असला, वेळ शिल्लक नसेल, अंदाजे गोल करा. पण गोल करायचे ठेवू नका, पूर्ण गोल करा, कारण मायनस सिस्टीम नाही तुम्हाला. आणि तुमचा रोल नंबर ही व्यवस्थित तपासून सुरुवातीलाच भरून घ्यायचा आहे, त्याचा काही संबंध नाही नंतर शेवटी. अशा पद्धतीनं थोड्याशा सूचना तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे. 4थी शिष्यवृत्तीची परीक्षा उद्या विद्यार्थ्यांसाठीच्या ह्या महत्वाच्या सूचना आहेत. आपण रघुकुल ऑनलाईन क्लास लावला होता, जो की ऑफलाईन पेक्षा खास आहे. आणि मग तुम्ही जे शिकला आहात त्यावर स्वतःचा विश्वास असला पाहिजे. शांत मनाने प्रयत्न केला की यश नक्की मिळतं. आलं लक्षात? समर में घाव खाता है उसी का मान होता है, एक शायर म्हणतो.
एका शायरनं सांगितलंय, समर में घाव खाता है उसी का मान होता है, छिपा उस वेदना के पीछे अमर बलिदान होता है. सृजन में चोट खाता है छनी और हथोड़ी का, म्हणजे जो दगड निर्माण होत असताना छनी आणि हातोडीचे घाव सहन करतो, जसं जो विद्यार्थी अभ्यासाच्या काळामध्ये या सगळ्या परीक्षांची तयारी करत असताना लवकर उठणं, कमी झोप मिळणं, दररोज अभ्यासाला बसणं, खेळ कमी करणं, या सगळ्या गोष्टींचे जे घाव सोसत असतो, सृजन में चोट खाता है छेनी और हथोड़ी का, वही पाषाण कहीं मंदिर में भगवान बना होता है असं म्हणतात. म्हणजे तोच विद्यार्थी कुठंतरी एखाद्या ऑफिसमध्ये देवासारखा बसलेला असेल आणि कितीतरी लोक त्याच्या हाताखाली असतात. जो दगड टाकीचे घाव सहन करतो, तोच दगड देव म्हणून मंदिरामध्ये ठेवलेला असतो आणि तिथं सगळेजण माथा ठेवतात आणि जे खराब दगड आहेत ते पायरीला लावलेले असतात. त्या पायरीवर प्रत्येक जण येऊन त्याच्या डोक्यावर नारळ आपटितो. लक्षात ठेवायचं, आपण कुठला दगड बनायचा आहे. दगडच बनायचं आहे का चांगला माणूस बनायचा आहे. यानंतर पुढचा पॉइंट, सगळ्या विद्यार्थ्यांना, उद्या जे विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. रघुकुल परिवाराच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. तुम्ही आजपर्यंत केलेला अभ्यास, मेहनत, सराव यावर पूर्ण तुमचा विश्वास असायला पाहिजे. आपल्याला सगळा अभ्यास झालेला आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, प्रश्न आपण सोडवू शकतो याचा आत्मविश्वास आपल्याजवळ ठेवायचा. घाई न करता किंवा परीक्षेला शांत मनाने सामोरे जायचं, शांततेनं नीट प्रश्न वाचायचा, आत्मविश्वासानं उत्तर लिहायचं. घाई न करता पण वेळेचं योग्य नियोजन करत पेपर सोडवायचा. तुमचे प्रयत्न नक्कीच यशाकडे घेऊन जातील यावर तुमचा विश्वास पाहिजे. तुम्ही जे शिकला आहात त्यावर विश्वास ठेवायचा आणि शांत मनानं प्रयत्न करत पेपर पूर्ण करायचा. तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, जर तुमच्या जवळचे कुणी असतील तर ही बॅच लगेच 1 मे पासून 4थीची बॅच. यावर्षी तुमचं थोडंसं तुम्हाला 6च महिन्याचा वेळ परीक्षेसाठी भेटला. खरं तर स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी 1 वर्षाचा वेळ असतो. आपण 1 वर्षाच्या बॅच चालवतो, नवोदय आणि स्कॉलरशिप. आपण स्कॉलरशिपच्या परीक्षा, या परीक्षांचे क्लास चालवण्याचा सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे तो असा आहे की 5वीला गेल्यानंतर विद्यार्थी नवोदयला पात्र झाला पाहिजे. नवोदयला जर विद्यार्थी जॉईन झाला तर तो सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि पूर्ण केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ही सुविधा मोफत मिळवण्याचा म्हणजे हा प्रयत्न आहे. नवोदयची एक्झाम दिल्यानंतर आपण म्हणजे पुढच्या भविष्यातली संधी सांगायला तुम्हाला की नवोदयच्या खास तयारीसाठी क्लास चालवतो. त्याच्यामध्ये 3री मंथनची बॅच चालवतो. 3रीच्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांची सुरू होते तयारी. यावर्षी लक छान आहे, 5वीलाच 2 परीक्षा होत्या, परंतु यावर्षी तो 4थीची परीक्षा 4थीला आली. त्याच्यामुळे सिलेबस चेंज झाला, तेवढे पेपर तुम्हाला भेटले नाहीत. ते पेपर 100 पेपर तयार केले जातात पुढच्या वर्षी. हे पेपर तुम्हाला 100 सोडवता येतात पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना. यावर्षी अचानक सिलेबस बदलला, 6 महिन्याचा वेळ होता, पेपर कमी भेटले, पेपर घ्यायला वेळही कमी भेटला. हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर 100 सराव पेपर असतात, 100 सराव पेपरचा सराव होतो. 1 वर्षभराची बॅच असते जवळजवळ. ही बॅच 1 मे पासून सुरू होणार आहे. तशीच तुमची नवोदयची, तुम्ही ज्यावेळेस 5वीला जाणार आहेत त्या सुद्धा बॅचेस मागेच सुरू झालेल्या आहेत. काही विद्यार्थी त्याच्यात जॉईन आहेत. आता एक बॅच, याची शेवटची बॅच आपली रघुकुलची यावेळेस म्हणजे सुरू होत आहे. कधी? 1 मे 2026 पासून, म्हणजे 4 दिवसानंतर ही बॅच सुरू होणार आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये डेमो बघण्याची सुविधा तुम्हाला देण्यात आलेली. तो डेमो अगदी 0 याच्यावर, म्हणजे 11 रुपये कमीत कमी फीस भरावी लागते. त्यांचे चार्जेस असतात 10 रुपये, 1 रुपया फीस ठेवून 10 रुपये चार्ज. ही तुमच्यासाठी ही 11 रुपयांमध्ये डेमो तुम्हाला खरेदी करता येणार आहे, जो 10 दिवस तुम्हाला पाहता येणार आहे. नवोदयची तयारी हा अंतिम उद्देश क्लासचा आहे. सगळ्या टॉपच्या सुविधा आपण नवोदयसाठी वापरतो, त्या सगळ्या पाहण्याची तुम्हाला सुविधा आहे. तुम्ही डेमो घ्यायचा, नंतर बघू शकता. बर, काय तुमचा रिझल्ट? आजपर्यंतचा रिझल्ट नवोदयचा मागच्या 3 वर्षाचा रिझल्ट आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. 2024चा बॅनर या ठिकाणी आहे.
35 विद्यार्थी पहिले आणि त्याच्यानंतर 7 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. या ठिकाणी त्यांचे नाव, त्यांचं गाव, सगळा ऍड्रेस अशा पद्धतीने रघुकुल फॅमिलीचे सगळे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून हे विद्यार्थी जॉईन होतात. गेल्या वर्षीचा 2025चा रिझल्ट आहे. या ठिकाणी 30 विद्यार्थी प्लस पुन्हा वेटिंग मधून काही लागलेले, त्याचे बॅनर या ठिकाणी उपलब्ध नाही. 2026चा रिझल्ट आहे. याच्यामध्ये हा या वर्षीचा रिझल्ट, याच्यामध्ये 33 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. इथं 30च विद्यार्थी बॅनरवर आहेत, 3 वेगळे नंतर मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथून पुढे वेटिंग मध्ये जे लागणार आहेत त्यांचा याच्यावर उल्लेख येत नाही. परंतु गेली सातत्यानं 3-4 वर्षापासून सलग उत्कृष्ट रिझल्ट देण्याचं काम रघुकुल ऑनलाईन क्लासनं केलेलं आहे. आणि नवोदय हे अंतिम ध्येय आहे, म्हणून ऍप्लिकेशनचं नाव सुद्धा डायरेक्ट सांगितलंय की रघुकुल नवोदया नावाने हे ऍप्लिकेशन चालतं. रघुकुल नवोदय प्ले स्टोअरवर सर्च केलं की हे ऍप्लिकेशन कुणालाही घेता येतं. याच्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचा रिझल्ट हा आहे की शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये गेल्या 4 वर्षापासून आपण प्रयत्न करीत होतो की राज्याच्या यादीमध्ये विद्यार्थी आपल्या क्लासचा असला पाहिजे, राज्य गुणवत्ता यादीमध्ये असला पाहिजे. आणि ती सहज मिळणारी गोष्ट नाही. परंतु गेल्या वर्षी चिरंजीव युवराज अंजली दत्तात्रय पांचाळ हा युवराज नावाचा विद्यार्थी पारगावचा राज्य गुणवत्ता यादीत 8वा आला आणि धाराशिव जिल्ह्यातून तो सर्वप्रथम विद्यार्थी होता. हा विद्यार्थी कितीतरी स्पर्धा परीक्षा त्यानं पास केल्या, 4थीच्या खूप स्पर्धा परीक्षा त्यानं पास केलेल्या आहेत आणि राज्याचे त्याला बक्षीस आहेत. 5वीच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यानं 5वीच्या वर्गातून 6 परीक्षा, कोणत्या तरी 6 सगळ्या वेगळ्या वेगळ्या खाजगी परीक्षांना तो बसलेला होता. स्कॉलरशिप मध्ये यश मिळवलंय. नवोदयला तो तुळजापूर या ठिकाणी म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं होतं. सैनिक स्कूलची परीक्षा त्यानं दिलेली, मंथनच्या परीक्षेमध्ये त्याचं यश आहे. असा हा गुणवंत विद्यार्थी, हे यश गेल्या वर्षी क्लासला राज्याच्या गुणवत्ता यादीतून आपल्याला भेटलं. हा विद्यार्थी आणि याप्रमाणे आपल्या बॅचचा एखादा तरी विद्यार्थी राज्याच्या यादीत यावा, हा मुख्य हेतू क्लासचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर खास रघुकुल नवोदयची तयारी कशा पद्धतीने घेतं, त्याच्या किती सुविधा उपलब्ध असतात हे या बॅनरवर तुम्हाला माहिती आहे. आजपर्यंत 165 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून नवोदयसाठी झालेलं आहे. या 2 बॅचचे हे 2 डेमो आहेत. याच्यावर याचे नंबर आहेत. कोर्स क्रमांक 80, कारण जुने काही कोर्स असतात ते लक्षात येत नाहीत. या ठिकाणी कोर्सचे क्रमांक दिलेले आहेत. हा आहे स्कॉलरशिपचा डेमो. आता तुम्हाला कळत नाही, मागं तुमचे कोणी विद्यार्थी असतील तर ते घेऊन जॉईन करून बघू शकतात. ते जर आवडला तरच पुढे कोर्स घ्यायचा असतो. हा कोर्स क्रमांक 70 हा एक डेमो आहे. हा नवोदयचा, हा तुमच्यासाठी आहे. नंतर तुम्ही याच्यात जॉईन करू शकता. यानंतर नवोदयच्या जवळजवळ 200 सराव परीक्षा घेण्याचं नियोजन यावर्षी केलेलं आहे. 100 सराव पेपर क्लासमधून सोडवून दिले जाणार आहेत, जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते. आणि क्लासचे स्वतःचे ऍप मधले कुणालाही कॉपी करता येत नाहीत असे स्वतःचे क्लासनं तयार केलेले स्वतःचे क्लास म्हणजे प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका. त्या 100 सराव पेपर तुम्हाला त्याच्यासोबत स्वतः सोडवायला मिळणार आहेत. किती सेकंदात पेपर सोडवला, त्याच्यात आपला रिझल्ट काय मिळाला, त्या विद्यार्थ्याला किती कोणते प्रश्न चुकलेत, कोणते बरोबर आलेत, हे सगळं सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही शेवटी ती माहिती बघितलेली. पेपर सोडवता येतात. यानंतर 2021 ला 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. त्याच्या अगोदर नवोदयला विद्यार्थी लागला नाही क्लासचा. नंतर तिथून पुढे सलग 17 विद्यार्थी, 2023 ला 20 विद्यार्थी, अशा पद्धतीने पुढचे. आणि मागचे 3 वर्षाचा तर आपण रिझल्ट मागे बघितलाय. यानंतर हे गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे हे बॅनर आहेत. हे राज्य गुणवत्ता यादीत आलेला हा युवराज पांचाळ. 256 गुण, 300 पैकी 256, 300 पैकी 222, 300 पैकी 216. ह्या विद्यार्थ्यांचे 240, 248, 244 अशा पद्धतीनं हे गुण घेऊन हे विद्यार्थी शिष्यवृत्तीला धारक झालेले आहेत. ह्या सगळ्यांचे बॅनर आपल्या समोर आहेत. हे सगळे बसले नाहीत, एकाच ठिकाणी हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शिष्यवृत्तीला पात्र होणं ही वेगळी गोष्ट आहे. सहज होऊ शकतो, परंतु धारक होण्यासाठी त्याला मेरिट मध्ये यावं लागतं. आणि धारक झाल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ भेटत असतो. 12,000 रुपये काहीतरी स्कॉलरशिप या वर्षीपासून तुम्हाला ती भेटणार आहे नंतर दरवर्षी.
हे बॅनर आहेत, काही नवोदयचे रिझल्ट आहेत, काही स्कॉलरशिपचे रिझल्ट आहेत. हा स्कॉलरशिप परीक्षेचा मागचा रिझल्ट आहे. हा सगळ्यात पहिला नवोदयचा रिझल्ट आहे. ज्या कोरोना कालावधीमध्ये ही बॅच चालत होती त्यातल्या 100 विद्यार्थ्यातून ह्या 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. 9 हे आणि वेटिंग मधून +1 असे 10 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या बॅचला झालं. तिथून पुढे आपला रिझल्ट 33 वर कायम आहे. यावर्षी क्लासचा अंतिम ध्येय असं आहे की यावेळी 100 विद्यार्थी क्लासचे नवोदयला जॉईन झाले पाहिजेत महाराष्ट्रातून. 100 डायरेक्ट 100. आतापर्यंत 42चा रेकॉर्ड आहे, एका वर्षात 42. 50 अजून गटली नाही, पण यावेळेस 50 नाही करायची, 100चं टार्गेट ठेवून चाललोय आपण. त्याच्यासाठी 200 सराव पेपर जून पर्यंत सिलेबस तुमचा कंप्लीट करून तिथून पुढं आणि इथून पुढं ही जी नवीन बॅच सुरू झालेली या विद्यार्थ्यांना मागे झालेल्या बॅचचाही लाभ घेता येतो. एकदा क्लासची फी भरून विद्यार्थी नवोदयला जॉईन झाला की क्लासमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीज, क्लासमध्ये होणाऱ्या नवीन बॅचेस, सगळे एक्स्ट्रा लेक्चर, गेस्ट लेक्चर, ह्या सगळ्या लेक्चरचा फायदा त्या विद्यार्थ्याला 1 रुपया त्याच्यापेक्षा जास्त देण्याची. जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा जी फीस फायनल झालेली होती 5,500, त्याच्यात 100 रुपयांचा फक्त फरक पडतो. त्याच्यापेक्षा जास्त नवोदयची फीस कधीच नसते. जोपर्यंत क्लास चालू राहील तोपर्यंत 5,500 रुपये फीस मध्ये हा क्लास चालतो. 5,500 फिक्स फीस आहे. पहिल्या विद्यार्थ्यालाही माहिती आणि शेवटचा विद्यार्थी तोच सांगेल. या पद्धतीनं रघुकुल क्लासची व्यवस्था आहे. या ठिकाणी बॅनरवर खाली नंबर दिलेले आहेत. सगळ्या कोणत्याही नंबरवर कॉल करून आपण सपोर्ट घेऊ शकता. स्वतःही आपण ऍप्लिकेशन घेऊ शकता, त्याच्यातून कोर्स खरेदी करता येतो. 246 विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती धारक होण्या आतापर्यंत झालेले. तुमच्यातून आणखी काही होतील तो याच्यामध्ये ऍड होत जाईल. नंतर 165 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र आहेत. नवोदयला सगळ्यात जास्त बेनिफिट मिळतो. चांगल्या कॉलेजमध्ये जर बाहेर हॉस्टेल विदाऊट हॉस्टेलची जर व्यवस्था घेतली तर त्या ठिकाणी 1,50,000 रुपयापर्यंतच्या फीस 6वीला भराव्या लागतात. राहण्याची व्यवस्था वेगळी. चांगली राहण्यासहित व्यवस्था घेतली तर 2,25,000 रुपयापर्यंतचा खर्च मिळतो. म्हणजे जातो आपला तेवढा खर्च. एवढा खर्च शासन अगदी मोफत तुम्हाला राहण्यासहित सुविधा नवोदय या ठिकाणी मिळतात. ज्यांच्याजवळ पैसे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांची परिस्थितीच नाही त्यांना एवढ्या उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम नवोदय विद्यालय करत आलेले आहेत. त्याच्यासाठी आपण नवोदयचा खास ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नवोदय पर्यंत पोहोचविण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याच्यात शहरीमधून थोडासा कोटा कमी असतो, परंतु गेल्या वर्षी 2 वर्षापासून आपण बघतोय की भूमवरून शहरी विभागातून सुद्धा आपले काही विद्यार्थी आहेत. नवोदयच्या 2 बॅचेस चालतात. एक असते स्पेशल CBSE इंग्लिश मीडियमसाठी, तिथं सेमी माध्यम नसतं. नवोदयला सेमी हे माध्यम नाही, एकतर मराठी माध्यमातून परीक्षा द्यावी लागते किंवा इंग्लिश मीडियम मधून. आपण स्वतंत्र 2 बॅचेस चालवतो. एक इंग्लिश टू इंग्लिश टीचिंग चालतं, ती स्वतंत्र बॅच 7 ते 8च्या याच वेळेत असते. आणि स्वतंत्र दुसरी मराठी मीडियमची एक बॅच आहे, ती सुद्धा 7 ते 8च्या वेळेत असते. परंतु ही जी दुसरी बॅच आहे, ही दुसरी बॅच सकाळी 8 ते 9 या वेळेत चालणार आहे. इथं जरी बॅनरवर सगळ्या 7:30चा टाइम दिलेला असला तरी हा टाइम चेंज झालेला आहे. 8 ते 9 सकाळी वेळ आहे. रात्रीची बॅच तुम्हाला 7 ते 8ची करता येते. यानंतर सगळ्यांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप बेस्ट ऑफ लक. आत्मविश्वासाने जाऊन पेपर सोडवायचा आहे. काही शंका असतील तर ते जर बोलायचं असेल तर त्याच्यासाठी मी पाठीमागे थांबतोय. जर काही शंका नसेल तर बिनधास्त तुम्ही लेफ्ट होऊ शकता आणि उद्याच्या परीक्षेला जायचं. आज काही अभ्यास करत बसायचं नाही. आज निवांत रिलॅक्स झोपायचं. जर छोट्या काही नोट सूत्र असतील तर तेवढे वाचले असतील तुम्ही दिवसभर असं समजू. आज कुणीही जागायचं नाही, जास्त वेळ लावायचा नाही, व्यवस्थित शांत झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. उद्याचं काय असेल ते आता मागे केलेल्या तयारीवर आपल्याला ते उद्याचा पेपर सोडवायचा. उद्या बिनधास्त जाऊन पेपर सोडवायचा. आता इथून पुढे अभ्यास करायचा नाही उद्या परीक्षेला जाईपर्यंत. फक्त वाचायचे असले तर तेवढे सूत्र वाचून जाऊ शकता. या ठिकाणी आपण थांबू. शंका असेल तर बोलू शकता. आजचा क्लास संपलेला आहे. तुम्ही बिनधास्त लेफ्ट होऊ शकता. बोला, काय शंका आहे? श्रद्धा क्षत्रिय, हॅलो सर. बोला. सर थँक्यू. ओके.
सोडवा, व्यवस्थित पेपर सोडवा उद्या. हो सर. सगळं व्यवस्थित साहित्य सोबत घेऊन जा. हो. थोडस काय आपल्या नियोजनात चेंज झाला तरी घाबरायचं नाही, होत असते व्यवस्थित, सगळं काही व्यवस्थित करून घेतात तिथं. येस सर. चुकीच्या ठिकाणी नंबर टाकू नका, माहित नसेल, लक्षात आलं नसेल त्यांना डायरेक्ट प्रत्यक्ष विचारा. प्रश्न विचारायला परवानगी नाही, पण बाकीचं काही टेक्निकल गोष्टी आपण विचारू शकतो. हो. आराध्या बोला. हॅलो. बोला आराध्या. थँक्यू सर, बेस्ट ऑफ लक सांगण्यासाठी. हो, माझं कामच आहे ते, मी दरवेळेसच्या बॅचला सांगतो. थँक्यू. आराध्या वेलकम. तुझं नाव सांग पूर्ण. आराध्या संजय गवळी. बर, कुठून बोलते तू? नाशिक. बर, नाशिक मध्ये तालुका? नाशिक. प्रॉपर नाशिक. बर ठीक आहे, चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला, व्यवस्थित सोडवा पेपर. हो. चालतंय, ओके. स्वरा, हॅलो सर. काही शंका? काय नाही सर. चला बेस्ट पेपर सोडवा, न घाबरता सोडवा. सहज तुम्ही मिळवू शकता. सहज नवोदयची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी आजपर्यंत सहज धारक झालेले, सहज, काळजी करायची नाही. थँक्यू सर. ओके, वेलकम. बोला, कोण आहे? निधी आहे का? निधी झाली का तयारी? तू बोलतच नाही बघ. पप्पा आहेत का घरी? भुजबळ, थांबा आता उद्या येतोच तिकडं. श्रीश, श्रीश बोला. श्रीश, आवाज येत का माझा? मग होईल नाही तिडी काढून बसलाय. शिवरत्ना का शिवरतन? शिवरत्न. बोला शिवरत्ना. तर तुम्ही बेस्ट ऑफ लक म्हणला म्हणून माझ्याकडनं थँक्यू. माझ्याकडून तुला बिनधास्त वेलकम. सुबोध. हॅलो सर. काय म्हणतो सम्यक? हाय की. आहे का? हा. बर चालतंय, झाली का तयारी उद्याची? हो. हा ठीक आहे, चांगला हो झाली. पेपर सोडवा व्यवस्थित. हो. घाबरू नका, काळजी हो. करू नका, विचार करून सोडवा पेपर, वाचून सोडवा. हो. ओके. उद्या एक लेक्चर नंतर होईल चर्चेसाठी तुम्हाला, किंवा तो पेपर सोडवून दिला जाईल. उद्या संध्याकाळी देतील किंवा परवा दिवशी नियोजन केलं जाईल. काळजी करायची नाही, पेपरचं सोल्युशन दिलं जातं नंतर. सैशा हॅलो सर. बोल ना बाळा. थँक्यू. शरयू बोला. हॅलो सर. हा बोल बाळ. सर आमच्या शाळेत 60 पेपर सोडून झाले तर. किती झालेत? 60. खूप छान, खूप छान. बऱ्याच जणांनी पेपर सोडवलेत. ओके, चांगली Thank तयारी you. झाली मग तुमच्या. व्यवस्थित सोडव पेपर मग. सर माझे 2 का 3 प्रश्न चुकतेत कधी कधी तर. बर चुकू द्या मग. एवढूशेच जर चुकले तर लयच भारी होईल. आपला राज्याच्या यादीतच नंबर बसताय. हो सर. मग प्रयत्न कर, छान पेपर सोडव मग तसाच, आतापर्यंत हो, सर. जसं सोडवत होती तसाच. ठीक हो आहे. सर. हो हो. रुद्र बोला. रुद्र निंबाळकर. रुद्र बोला. हॅलो सर. बोला. थँक्यू सर, तुम्ही बेस्ट ऑफ लक बोललं म्हणून. वेलकम. मला इंग्लिश मधून असून पण मला मराठीतून समजलं. पण आता पेपर कसा द्यायचा मग आता? इंग्लिश मधून. एक पहूर गाव आहे, पहूर. पहूरची एक विद्यार्थिनी होती माझ्याकडे नवोदयला. फार कोरोना कालावधीतली गोष्ट आहे. ती होती इंग्लिश मिडियमची, मला माहितीच नाही. एक तर त्यांना आपली भाषा व्यवस्थित समजत नाही, तिकडे थोडीशी वेगळी भाषा आहे, अहिराणी भाषा बोलतात. आणि ती विद्यार्थिनी तयारी करायची कशातून?
मराठी माध्यमातून शिकायचं, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आणि त्याच्यातून परीक्षा द्यायची, अशी तयारी. ज्यावेळेस परीक्षेला जाणार तेव्हा मला माहित झालं की ती इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी होती, मराठी मीडियम मधून क्लास केला त्या विद्यार्थी. तेव्हापासून आम्ही नवीन बॅच तयार केली होती इंग्लिश मिडियमची. सर नवोदयची चालतंय. पण होणार आहे. काय नवोदयची इंग्लिश मिडियमची बॅच असते, पण मागेच सुरू झालेली. ती एकच बॅच चालते, 2 बॅच नसतात त्यांच्या. मराठी मिडियमच्या 2 बॅचेस. आता रुद्र नाहीये उद्याचा का? पेपर व्यवस्थित सोडवा. आहे तीच बॅच चालू राहते, त्याच्यात तुमचं मागचं कव्हर करून घेतलं जातं, काळजी करायची नाही. हो सर, कारण थँक्यू. नवोदयला एकदा सिलेबस शिकला जात नाही, तो कितीतरी वेळेस परत परत शिकावं लागतात त्या गोष्टी. आउट ऑफ मार्क पाहिजे असतात, तेव्हा यश मिळतं. स्कॉलरशिप थँक्यू सारखं सर. नाही. हा हा चालेल, ओके, वेलकम. दिव्या बोला. आराध्या. आराध्या कुठून बोलते? आराध्या नवले. येस सर. गाव सांगा. खोंदला. पनला. पनला भोपला. हो. बर बर बर. कोणल्याचे मग कोणल्याचे सर आहेत ना तिथं, काय नाव त्यांचं? कोणी सांगितलं तुला नंबर दिलता? माहिती कुठून भेटली होती क्लासची? सर तिला माहिती हसेगावहून एक ते मित्र आहेत ह्यांचे, त्यांची हो, मुलगी लागली नवोदयला आलं लक्षात, त्यांच्याकडून आलं घेतली. लक्षात. आशेगावला विद्यार्थी आहेत, दरवर्षी तिथून धारक होतात, त्यांच्याकडून माहिती मिळाली. बरोबर आहे, आठवलं मला, फोन केलेला तुम्ही. बरोबर, हा, ठीक आहे, चालतंय. त्याच्यामुळे व्यवस्थित पेपर त्यांनी सोडवायला आम्हाला सांगा. तुमचा नंबर दिला. आलं मग लक्षात. आम्ही बोललो 2-2.5 महिने झाला आम्ही जॉईन झाला त्याला. चालतंय चालतंय चालतंय. व्यवस्थित पेपर सोडवायला लावा. थँक्यू सर. ओके, वेलकम बाळा. अक्षता. हॅलो सर. अक्षता व्यवहारे. सर माझं आडनाव वावरे. बोला रे, बोलायचं. अक्षरा मुंडे. हॅलो हम्म. बोल ना बाळा, कुठून आहे तू? अक्षरा. तू मागे पूर्व बीड तयारीची केज. बॅच घेतलेली, बीड मधून आहे. बर बर. केज मध्ये. केज मध्ये गाव चारदरी. चारदरीची. बर 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 बर. माहित आहे मला चारदरी तुझं गाव. ठीक आहे, चल बोलू नंतर आपण. ओके, वेलकम. व्यवस्थित सोडव पेपर. हा, हो. आराध्या बोला. आराध्या सर. बोल. हा, हॅलो आता सर. बोल. ती हम्म. गुणवत्ता अधिक 1 ते 8 पर्यंत राहते का? 1 ते 8? नाही 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 नाही, त्याची नको काळजी करू. काय 284 गुण घेऊन सुद्धा तो राज्यामध्ये 8वा होता. 1 ते 8 नसते, 15-20 पर्यंत असते. राज्याची कितीतरी मोठी असते, नंतर जिल्ह्याची वेगळी असते, तालुक्यातले हो. वेगळे असतात. भरपूर यादी असते ती, त्याची काय काळजी करू नको. तू फक्त व्यवस्थित पेपर सोडव, होऊन जातं आपलं काम. हा, हो. ठीक आहे. हो, थँक्यू ओके, वेलकम बाळा. दिव्या बोला. सर. हा, ठीक आहे. कुणाला बोलायचं असेल रायकर, आणखी जर कुणाला बोलायचं असेल तर हँड रिक्वेस्ट द्या. काही शंका असल्या तर विचारा, माहिती सांगतो आणि मग आपण थांबू. झालंय का? महादेव गुणवंत कुठे? प्रज्ञेश रमेश क्षीरसागर. कुठला आहे रे क्षीरसागर? सई सोमनाथ खरकांडे. प्राची अमोल शिंदे. बाळा कुठून आहे तू प्रज्ञेश? सर मानेगाव. नवोदयला जॉईन आहे तू वाटतं ना? नाही, 335 हा होतो. होता ना. हा, गेल्या वर्षीच्या बॅचचा आहे तो. बरोबर. कोणतं गाव म्हणाला? मानेगाव. कुठं आलं तालुका? माडा. महाड्यावरून आहे तू? बर बर, ठीक आहे, चालतंय बाळा. झाली तयारी व्यवस्थित? हो. व्यवस्थित पेपर सोडवू द्या.
हाँ शांततेनं सोडवायचा. हाँ हार के आगे जीत होती है, न घाबरता सोडवायचा. हा? हो सर. हो ओके चला ठीक आहे. बघा कुणाला बोलायचं असेल तर हँड रिक्वेस्टचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा. नसेल तर मग आपण लेफ्ट होऊ. सगळ्यांना बाय. पुन्हा एकदा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना.